वाळवण प्रकारातील अगदी सोपा आणि माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे रव्याचे पळीपापड. कोणाचीही मदत न घेता अगदी एक लेडीजसुद्धा हे पळीपापड कितीही प्रमाणात बनवू शकते. ना सोडा वापरावा लागतो ना पापड खार, तरीही अगदी दुप्पट असे हे पापड फुलतात आणि एकदम तेलात टाकताच असे खुसखुशीत बनतात. ह्या पळीपापडाची अगदी परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वाळवण प्रकारात जर तुम्ही हा प्रकार करत नसाल तर आवर्जून एकदा करा आणि तुमचे पळीपापड कसे बनतायत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खायला अगदी सुंदर लागतात, खुसखुशीत बनतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात. इतके सुंदर ही पळीपापडाची रेसिपी आहे. चला तर मग आपण डिटेलमध्ये ही पळीपापडाची रेसिपी कशी बनवायची आणि कसे हे पळीपापड बनवायचे आणि अगदी ऊन नसेल तरी तुम्ही फॅन खाली सुद्धा हे कसे वाळवायचे, मी हे तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर आता सर्वात आधी मी इथे गॅस चालू करून घेणार आहे आणि त्यावरती एक मीडियम आकाराचं पातेलं ठेवणार आहे. साधारण एक 5 ते 6 लिटर पाणी यामध्ये बसेल एवढं मोठं हे पातेलं मी घेतलेलं आहे. आता इथे आपण 1 वाटी रव्याचे पापडची रेसिपी बघणार आहोत. आता 1 वाटी रव्यासाठी मी इथे 9 वाटी पाणी घेणार आहे. हे पाण्याचं अचूक प्रमाण आहे. 1 वाटी रवा 9 वाटी पाणी. आता 1 वाटी रव्यामध्ये साधारण एक 75 ते 80 पापड अगदी आरामात बनतात. त्यामुळे आपण आज 1 वाटी रव्याच्या प्रमाणाचे पापड बघूया. आता तुम्ही जितके पण पापड बनवायचे असतील किंवा जितक्या पण रव्याचे पापड बनवायचे असतील तर तुम्ही वाटीच्या मेजरमेंटनेच पापड बनवा. त्यामुळे तुमची पापडाची रेसिपी अजिबातच फसणार नाही. खूप सोपी रेसिपी आहे. आता इथे पाणी 9 वाटी घेतलं. पाण्याला थोडी उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचे आहेत किंवा हिरव्या मिरची आपण ओबडधोबड ज्या वाटून घेतो मिक्सरला त्याचा कूट घालायचा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्सचा वापर करा किंवा हे स्किप केलं तरी चालेल. आता इथे मी पाण्यात 1 चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत. म्हणजे 1 वाटी रव्याच्या पापडासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा चिली फ्लेक्स. आता हे आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. आता ज्यावेळी आपल्या पाण्याला छान अशी उकळी यायला लागेल त्यावेळी आपल्याला यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता आपल्याला रवा थोडा थोडा पाण्यामध्ये टाकत राहायचा आहे. रवा टाकताना त्याच्या गुठळी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. शक्यतो पाणी जास्तच आहे त्यामुळे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत, पण तरी तुम्ही टाकताना काळजी घ्या. थोडा थोडा एका हाताने रवा पाण्यामध्ये सोडत राहायचा आणि एका हाताने पळीच्या साहाय्याने हे सतत हलवत राहायचं. त्यामुळे पाण्यात रव्याच्या अजिबातच गुठळ्या होत नाहीत. तुम्ही पाहू शकता इथे अजिबातच रव्याच्या काही गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आता सर्व रवा यामध्ये टाकून झाला की आपण एकदम बारीक गॅसवरती एक 10 मिनिट हे छान शिजवून घेणार आहोत. रवा ह्यामध्ये शिजत असताना आपल्याला यावरती झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे. फक्त बारीक गॅसवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये जेव्हा आपण हे उकळत असतो तर आपल्याला मध्ये मध्ये हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते पातेल्याच्या तळाला लागणार नाही. आता जसं जसं वेळ होत जातो तसं तसं हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागते. आता इथे साधारण एक 8 ते 9 मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी आपलं रव्याचं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे चेक करण्याची अचूक पद्धत मी तुम्हाला सांगते. एक तर आपल्याला अंदाज येतो की हे किती घट्ट ठेवायचं आहे, तर कन्सिस्टन्सी वाईज आपण ते चेक करू शकतो. किंवा मग काय करायचं, पळी घ्यायची, पळी रव्याच्या मिश्रणमध्ये थोडी हलवून घ्यायची आणि पळीच्या मागच्या साईडला जे रव्याचं मिश्रण लागले त्यावरती मी दाखवते आहे त्या पद्धतीने असं उभं बोट हे करून घ्यायचं. जर हे मिश्रण व्यवस्थित 2 साईडला वेगळं होत असेल तर त्याचा अर्थ आहे की आपलं हे मिश्रण व्यवस्थित रेडी आहे. जर ते मिश्रण एका जागी पुन्हा चिकटत असेल किंवा साईडला पडत असेल तर आपला रवा व्यवस्थित शिजला नाही.
तर मी दाखवल्याप्रमाणे आपला आत्ता रवा व्यवस्थित शिजलेला आहे. हे मिश्रण रेडी आहे. कन्सिस्टन्सी पण आपण पापड घालू शकतो त्या प्रमाणात झालेली आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि एक 5 ते 6 मिनिट आपण हे मिश्रण थोडं थंड होऊन देणार आहे. जसं जसं रवा थंड होईल तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होत जातं आणि पापड खूप इझिली टाकले जातात, बनवता येतात. काहीही पापड इकडे तिकडे असे पसरत नाहीत. आता आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला पापड ज्या कपड्यावरती घालायचे त्याची सगळ्याची तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी एक बेडशीट अंथरलेलं होतं खाली आणि त्यावरती मी प्लास्टिकचा कपडा अंथरलेला आहे. प्लास्टिकचा कपडा म्हणण्यापेक्षा प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे आणि त्या प्लास्टिकच्या कागदावरती आपण हे पळीपापड घालणार आहोत, ज्यामुळे ते अगदी इझिली नंतरनं सुकल्यानंतर निघू शकतात. आता पळीपापड तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकता किंवा ऊन असेल तर उन्हातही वाळवू शकता. 1-2 दिवसातच हे पापड व्यवस्थित वाळतात. आता अशा पद्धतीने अर्धी पळी हे मिश्रण घ्यायचं, कागदावरती घालायचं आणि थोडंसं एकदा किंवा दोनदाच पळीच्या मागच्या बाजूने हे गोल फिरवायचं, लगेच पापड बनतो. साधारण एवढ्या मीडियम आकाराचेच पापड बनवायचे आहेत, कारण हे तळल्यानंतर ना ते थोडेसे अजून फुगतात. तुम्ही पाहू शकता इतकी इझी रेसिपी आहे. कोणीही एकटी लेडीज घरी असेल तरी ती बनवू शकते, कुणाचीही बनवण्यासाठी गरज लागत नाही आणि अगदी 10 मिनटात एका वाटीचे हे 75 ते 80 पापड तुम्ही बनवून तयार करू शकता. माझ्या एक वाटीचे जवळजवळ अचूक प्रमाणात सांगायचं तर 83 पापड बनलेले होते. आता पहिल्या दिवशी मी हे पापड फॅनखालीच वाळवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी हे पापड उन्हात वाळवून घेतलेले आहेत. त्यामुळे माझे 2च दिवसामध्ये पापड व्यवस्थित वाळलेले आहेत. आता पापड घालताना तुम्ही पापड थोडेसे जाड घाला, खूपसुद्धा जाड नाही पण एकदम कागदासारखे पातळे नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचे पापड घाला, त्यामुळे ते वाळतातही लवकर आणि तळल्यानंतर व्यवस्थित तळलेसुद्धा जातात. आता 2च दिवसात तुम्ही बघू शकता पापड व्यवस्थित वाळलेले आहेत आणि 83 पापड माझे बनून तयार आहेत. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते की हे किती खुसखुशीत कुरकुरीत बनतात आणि त्याचा आकारही जवळपास तो दुप्पट होतो. चला तर मग आता आपण पापड तळून बघू. आता मी पापड तेलामध्ये टाकलेला आहे. अगदी पापड टाकताच लगेचच तो तेलामध्ये तळला जातो आणि तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट आकाराचा पापड फुगलेला आहे, छान फुललेला आहे. कोणताही सोडा, पापड खार न वापरता सुद्धा इतके सुंदर हे पापड बनून तयार झालेले आहेत आणि हे अगदी खुसखुशीत कुरकुरीत होतात, चवीलाही छान लागतात. त्यामुळे ही पळीपापड, रव्याच्या पळीपापडाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. वाळवणामध्ये तर हा इतका सोपा प्रकार आहे की प्रत्येकाने घरी केलाच पाहिजे. आणि तुम्हाला अजून पळीपापड व्यतिरिक्त कोणत्या वाळवणाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.